आपण बघतोय सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून कशा प्रकारे विमान जेव्हा उड्डाण घेतं तेव्हा त्याचा मार्ग आपण बघतोय कशा पद्धतीने असतो आणि काल सुद्धा दुपारी साधारणपणे 1:29 वेळेस अशाच प्रकारे हे विमान याच मार्गावरून जात होतं. मात्र काही तांत्रिक बिघाड झाला आणि तांत्रिक बिघाड झाल्यानंतर याच ठिकाणी आपण बघतोय याच ठिकाणी हे विमान कोसळलं. हे आपण बघतोय BJ मेडिकल हॉस्टेल आहे. हॉस्टेलच्या मेसच्या इथे हे कशा प्रकारे कोसळलं. याच मार्गावरून जात असताना या झाडाला लागून ते थेट BJ मेडिकल हॉस्टेलच्या या मेसच्या तिथे जाऊन कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळालं. साधारणपणे 1 किलोमीटरचं हे अंतर आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर इथे जे लाईट्स आपल्याला पाहायला मिळतील ते लाईट्सपासून ते BJ मेडिकल हॉस्टेलचं हे जे अंतर आहे साधारणपणे 1 किलोमीटर आहे. त्यामुळे जेव्हा या विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतलं तेव्हा साधारणपणे 15 ते 20 सेकंदामध्ये हे विमान या ठिकाणी BJ मेडिकल हॉस्टेलच्या परिसरात आलं, झाडाला लागलं आणि झाडाला लागून थेट याच इथे आपण बघतोय या हॉस्टेलचं जे छत आहे त्याला लागलं आणि कशा प्रकारे आपण बघतोय मोठी दुर्घटना इथे झाली, कशा प्रकारे अपघात झाला. मात्र त्याचा मार्ग आपण दाखवला की कशा प्रकारे जेव्हा हे विमान उड्डाण घेतं आणि उड्डाणापासून BJ मेडिकल हॉस्टेलचा जो परिसर आहे तो कशा पद्धतीने आपण पूर्णपणे दाखवलेला आहे आणि कशा प्रकारे तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हे विमान कसं इथे कोसळलं हे आपण सध्या या दृश्यांमधनं दाखवतो आहोत. साधारणपणे आपण बघितलं 15 ते 20 सेकंदामध्ये हे विमान कोसळलं आणि फार वेळ वैमानिकाला मिळाला नाही हे विमान पूर्णपणे कंट्रोल करण्यासाठी. आणि ज्या प्रकारे आता माहिती मिळते साधारणपणे या सगळ्या दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 241 जण प्रवासी होते. आणि पूर्णपणे आपण बघतोय की जो काही इथे ढिगारा होता तो बाजूला करण्याचं काम झालेलं आहे. आणि जवळच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये जे काही जखमी झालेले आहेत त्यांना सुद्धा दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जातात. शिवाय काही नातेवाईकसुद्धा तिथे आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. जे कोणी यामध्ये मृत आहे त्याची ओळख तिथे पटवली जाते आणि त्यामुळे प्रशासन पूर्णपणे इथे सतर्क आहे. पूर्णपणे बॅरिगेटिंग तिथे करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांतने ABP माझा अहमदाबाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.